सोलापूर जिल्ह्यात कधी काळी मजबूत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला मागील काही वर्षात मोठं आव्हान उभं राहिलं आहे। 2014 नंतर भाजपनं जोरदार मुसंडी मारत जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली। काँग्रेस राष्ट्रवादीच्या बुरुजांमध्ये मोठी पडझड झाली, तर भाजप आणि स्थानिक मजबूत नेत्यांनी स्वतःची पकड वाढवली। या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सोलापूर जिल्ह्यात पक्षाच्या पुनरुज्जीवनासाठी कोणता मास्टर प्लॅन आखणार याची चर्चा रंगली आहे। दुसरीकडे सोलापुरात शरद पवार गटाचे 4 आमदार आहेत। त्यांच्याकडे मोहिते पाटलांसारखा एक दिग्गज नेता आहे। यामुळे शरद पवारांसाठी सोलापुरात अच्छे दिन आहेत। सोलापूर जिल्ह्यात दीपक साळुंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा हातातून सोडताच पक्षाचे जिल्हाध्यक्षपद रिक्त झाले। त्यानंतर जिल्ह्याच्या नेतृत्वाबाबत कोणतीही ठोस भूमिका अजित पवारांनी घेतली नाही। परिणामी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे। नेमकं नेतृत्व कोणाकडे आहे, काम करायचे असेल तर कुणाकडे जायचे, असे प्रश्न कार्यकर्त्यांना पडत आहेत। अजित पवार यांचे राज्यातील प्रशासनावर भक्कम वर्चस्व असले तरी सोलापूर जिल्ह्यात पक्षाचे अच्छे दिन आणण्यासाठी त्यांनी कोणतीही ठोस रणनीती अद्याप स्पष्ट केलेली नाही। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला नवसंजीवनी मिळवून द्यायची असेल तर मजबूत जिल्हाध्यक्षाची नियुक्ती आणि गटबाजी रोखणं गरजेचं आहे।